सांगली जिल्ह्यातील मिरजे सिव्हिलमधून 3 दिवसांचं पुरुष जातीचं नवजात अर्भक चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे। प्रसूती विभागातून अज्ञात महिलेनं डोस देण्याच्या बहाण्यानं अर्भक चोरून नेला आहे। या प्रकरणी गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कविता समाधान आलदर गाव कोळे सांगोला तालुक्यातील ही महिला आहे। या 3 दिवसांपूर्वी मिरज सिव्हिलमध्ये प्रसूत होऊन त्यांना मुलगा झाला। सिझेरियन प्रसूती झाली असल्याने आलदर यांच्यावर वॉर्डात उपचार सुरू होते। शनिवारी सकाळी कविता आलदर या बाळाला सोबत घेऊन झोपल्या असताना येथे अज्ञात महिलेनं बाळाला डोस द्यायचा असल्याचं सांगून उचलून घेऊन गेल्या। मात्र बाळ परत आलं नसल्याने तासाभरानंतर सर्वत्र शोधाशोध सुरू झाली। बाळाला कोणताही डोस द्यायचा नसताना चोरीच्या उद्देशाने अज्ञात महिलेनं हा प्रकार केल्याचं निष्पन्न झालंय आणि या प्रकारामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली आहे। रुग्णालयातील सीसीटीव्ही संशयित महिलेचं चित्रीकरण झालेलं आहे। पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रण पाहून महिलेचा शोध सुरू केला आहे। शासकीय रुग्णालयात सुरक्षा दलाकडून हा हलगर्जीपणा झाल्याने ही घटना घडली असल्याचं बोललं जात आहे। एरवी सुरक्षा रक्षकाकडून येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्यांना तपासून आयडी कार्ड पाहून आत सोडलं जातं। सुरक्षा रक्षकांच्या हातावर तुरी देत या महिलेनं नवजात बाळाला हातोहात लांबवल्याची घटना घडली आहे आणि याबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे निवासी अधिकारी यांनी घटनेला दुजोरा दिला आहे।